व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा, पर्यावरण मंत्री पंकजाताई आणि व्यासपीठावरचे इतर मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचे धन्यवाद आणि त्यांना शुभेच्छा, अभिनंदन देखील त्यांचं। बीडचं राजकारण ज्यांच्या नावाविना अपूर्ण आहे असे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांना देखील माझा सादर प्रणाम। गोपीनाथजी मुंडे असं म्हटलं की थोडं भरून येतं, कारण बीडमध्ये आल्यानंतर त्यांचं नाव घेतलं नाही तर ते अपूर्ण राहील। म्हणजे मी बीडमध्ये पाय ठेवल्यापासून, मी बीडची नाही, मुळात आम्हाला गावच नाही कारण आम्ही मुंबईकर, पण बीडमध्ये यावं असं मनापासून वाटत होतं आणि म्हणून मी इथे आले। दैनिक लोकाशाला एक मला वाटतं 18वा वर्धापन दिन, त्याच्या शुभेच्छा, त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आहेत। निर्भीड पत्रकारितेसाठी लोकाशा ओळखलं जातं आणि म्हणून त्यांचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी खास मुंबईहून बीडमध्ये आलेले आहे। पुरस्कारासाठी तुम्ही माझी सगळ्यांनी निवड केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हा पुरस्कार म्हणजे TV9ची निर्भीड अशी पत्रकारिता, न्याय मिळेपर्यंत दिलेली साथ आणि समाजातल्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा केलेला प्रयत्न याची एक पोचपावती आहे असं आम्ही मानतो। आतापर्यंत मला या सगळ्या प्रवासामध्ये साथ देणारे माझे कुटुंबीय, आमचे TV9चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत सर आणि TV9ची आमची संपूर्ण लाडकी टीम या पुरस्काराची खरं तर मानकरी आहे। या पुरस्काराच्या निमित्तानं बीडमध्ये येता आलं हा खूप आनंद आहे। खरं तर बीड एका वेगळ्या चर्चेत आहे सध्या, विलासने मगाशी सांगितलं, मात्र आता बीडला अजितदादांची साथ लागली आहे। कडक शिस्तीचे आहेत अजितदादा आणि त्यामुळे ती शिस्त पुढच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि बीडचं वातावरण आता बदलणार आहे, कारण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेराई आहे आणि त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा। पुढच्या काळामध्ये बीड आज जसं प्रेमाने आपल्याकडे बघताना तसंच पुढेही ते तसं राहणार आहे। बीडच्या राजकारणाची वेगळी ओळख जशी गोपीनाथ मुंडेजी, केशर काकू, विमल मुंदडाजी यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, तर त्यांना सगळ्यांना प्रणाम। मराठवाडा आणि बीडमध्ये काही सामाजिक प्रश्न नक्कीच आहेत, त्याला काही घटना कारणीभूत आहेत, मात्र पुन्हा एकदा एक पत्रकार म्हणून सुद्धा आपण ती प्रेम आपुलकी नक्कीच निर्माण करायची आहे आणि एक पत्रकार म्हणून आपण ते नक्की करू शकतो, ती आपली एक ताकद आहे। आपल्या लेखणीमधून, आपल्या TV9च्या कॅमेऱ्यामधून आणि बूममधून या प्रेमाचा सडा आपण पुन्हा एकदा बीडच्या अंगणामध्ये टाकूया। तसं राजकारणी आणि पत्रकार यांचं नातं सासूसुनेचं असतं, तुझं माझं जमेन आणि तुझं आणि तुमच्या वाचून कर्मेना असं काहीच असतं। ते पंकजाताई आणि अजितदादांकडून नेहमी असं पाहायला मिळतं। आजही अजितदादा आमचे 3-3 कॅमेरे इथे आहेत, तर हे लोकांपर्यंत पोहोचावं हीच सदिच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमासाठी। बीडमध्ये पाय ठेवल्यापासून बीडकरांचं जे प्रेम मिळालं त्यासाठी खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। यानंतर लगेचच 1 मिनिटात सन्माननीय आरोग्य दूत आदरणीय ओमप्रकाशजी शेटे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात, मी त्यांना विनंती करतो। शेवटचं स्टेजवरती